मित्रांनो, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने असं जाहीर केलं की सप्टेंबरमध्ये ते एक विशेष लोकसभेचं अधिवेशन बोलवत आहेत. आणि मग सगळीकडे चर्चेला उधाण आलं. तर्कवितर्क केली जाऊ लागली की हे विशेष अधिवेशन कशासाठी, कारण की नुकतंच एक अधिवेशन पार पडलेलं होतं आणि हिवाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे. मग अशा या विशेष अधिवेशनाचं प्रायोजन आहे तरी काय. आणि मग अनेक विषय चर्चेला येऊ लागले. त्यातच एक विषय समोर आला आणि तो विषय आहे वन नेशन वन इलेक्शन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे काय आहे वन नेशन वन इलेक्शन. या अगोदर आपल्या देशामध्ये याच्याबद्दल काही चर्चा झाली आहे का, काय आहे त्याचा इतिहास, काय फायदे किंवा काय तोटे आहेत या प्रकारच्या योजनेचे. तर चला मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, वन नेशन वन इलेक्शन याचा अर्थ अखंड देशामध्ये एकच इलेक्शन घ्यायचं. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सगळ्यांचं इलेक्शन एकाच वेळेस घडवून आणायचं. मग याच्यामध्ये दोन प्रकारची मतं मांडली जातात. एकाच वेळी याचा अर्थ एकाच दिवशी. काही लोक असं म्हणतात की एका विशिष्ट टाइम फ्रेम मध्ये 2-4 महिन्यामध्ये हे सगळे इलेक्शन्स करून टाकायचे. आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की वन नेशन वन इलेक्शन ही भारतासाठी नवीन गोष्ट आहे का, तर याचं उत्तर बिलकुल नाही असंच आहे. कारण की 1951-52 जेव्हा पहिल्यांदा इलेक्शन झाले तेव्हापासून 1967 पर्यंत म्हणजे पहिल्या 4 टर्म्स लोकसभेच्या त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये एक वन नेशन वन इलेक्शन असंच होत होतं. फक्त काही कारणास्तव काही राज्यांमधलं सरकार पडल्यानंतर त्याचं जे काही सायकल होतं ते ब्रेक झालं आणि आजची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर देखील 1983 साली आणि 2022 साली इलेक्शन कमिशनने स्वतःहून या ठिकाणी पुढाकार घेऊन सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं इलेक्शन आपण वन नेशन वन इलेक्शन असं आपण घेतलं पाहिजे. 2015 साली पार्लमेंटरी कमिटी निर्माण झाली होती. 2016 साली एक डिस्कशन पेपर तयार केला होता, त्याच्यात सुद्धा वन नेशन वन इलेक्शनला सपोर्ट केला गेला होता. त्यानंतर 2017 साली नीती आयोगाने याच्यावर एक पेपर डिस्कशन झालेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी वन नेशन वन इलेक्शन या प्रकारच्या संकल्पनेला समर्थन दिलेलं आहे. म्हणजे एकूण मिळून ही संकल्पना नवीन नाही आणि ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बहुसंख्य लोकांचा, बहुसंख्य कमिट्यांचा या ठिकाणी त्याला सपोर्टच आहे. आता समजून घेऊयात की या गोष्टीचे पॉझिटिव्ह काय आहेत किंवा ही गोष्ट का बरं करणं गरजेचं आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि खूपच महत्वाचा असा जे मुद्दा आहे तो म्हणजे इलेक्शनसाठी भारत देशामध्ये लागणारा खर्च. हो मित्रांनो, तुमच्यासमोर काही आकडेवारी मी जाहीर करतोय. त्या आकडेवारी तुम्ही जर नीट व्हिडिओ पॉज करून पाहिली तर तुमच्याही लक्षात येऊ शकेल की पहिल्या इलेक्शनला इलेक्शन कमिशनला इलेक्शन घडवून आणण्यासाठी फक्त 60 पैसे खर्च येत होता. आणि मग त्याच्यानंतर तोच खर्च 1914ला किती झालाय, तर 1914ला तो झाला आहे 46 रुपये 40 पैसे. म्हणजे हे खर्चात झालेली प्रचंड अशी फरक जो आहे तो आपल्याला लक्षात येऊन देईल की भारतामध्ये इलेक्शन घडवून आणणं किती खर्चिक आहे. त्याच्यानंतर सुद्धा काही गोष्टी आणखी तुम्ही लक्षात घ्या की पहिले 3 इलेक्शन साधारणपणे 10 करोडच्या आत घडले गेले. पण 2014चे इलेक्शनचे आकडे जाहीर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2014 साली 3,870 करोड रुपये इलेक्शन कमिशनला लागले होते हे सगळे निवडणूक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी. आणि मित्रांनो, याच्यामध्ये राजकीय पक्षांनी खर्च केलेल्या पैशांचा कुठेही अंतर्भाव नाही. म्हणजे एवढे प्रचंड पैसे याच्यात खर्च केले जाते. लेटेस्ट मध्ये आणखी एक माहिती आहे 2019 सालची. 19 साली जे इलेक्शन झालं होतं त्यात 60,000 करोड रुपये खर्च झाले इलेक्शन कमिशन प्लस पॉलिटिकल पार्टीचे. आणि मित्रांनो, हे काही ऑफिशियल आकडे असतील यातले असं नाही. पॉलिटिकल पार्टीज बऱ्याचदा काय करतात की त्याच्यात त्यांचे काही बाकी खर्च दाखवले जात नाही. हे फक्त ऑन पेपर खर्च आहेत की जे ऑफ पेपर खर्च झालेले आहेत ते खर्च याच्यामध्ये नमूद केलेले नाहीत. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये इलेक्शन घडवून आणण्यासाठी जो खर्च लागतो तो आपल्या कुठल्याही, मी म्हणेल की कुठल्याही देशाला परवडण्यासारखा खर्च नाही. आणि म्हणून जर एकदाच इलेक्शन झाले तर हा रिपीटेडली लागणारा खर्च एकदम कमी होऊ शकेल आणि त्याच्यामुळं या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन घेणं हे गरजेचं आहे असं प्रतिपादन अनेक लोक करताना दिसतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर सदैव इलेक्शन असतील देशामध्ये तर बघा तुमच्यासमोर दुसरा एक कागद आहे की 2023-24 मध्ये किती प्रकारचे इलेक्शन देशात होऊ घातलेले आहेत. म्हणजे सारखं जर इलेक्शन असेल तर राजकीय पक्ष काय करणार, राजकीय पक्ष कायम इलेक्शन कॅम्पेन मोडमध्ये असणार.
म्हणजे एक राज्य झालं की दुसरं राज्य, दुसरं झालं की तिसरं राज्य, मग केंद्र सरकार, मग राज्य, मग काय कुठले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन. आपण पाहतो मोदी साहेब नेहमी काय असतात तर कुठल्या तरी कॅम्पेनमध्ये गेलेले असतात. जर हे अशा प्रकारे सारखंच कॅम्पेन होत असतील तर निर्णय घेणं, निर्णयाची अंमलबजावणी करणं, देश विकासासाठी विचार करणं, योजनांचं अंमलबजावणी शेवटपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या ज्या गव्हर्नन्सच्या गोष्टी आहेत, हे गव्हर्नन्स करण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी मिळतो आणि त्याच्यामुळं वन नेशन वन इलेक्शन घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट आहे, इलेक्शन प्रोसेसमध्ये खूप मोठा इलिगल मनी येतो, म्हणजे भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि या भ्रष्टाचारामध्ये जो काही पैसा आहे तो वापरला जातो, पैशाची घेवाणदेवाण होते आणि ही कुठल्याही राष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट नक्कीच नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की जर एकदाच इलेक्शन होत असतील तर वोटर टर्नआउट हे वाढेल. म्हणजे काय तर समजा की वर्षभरातून एकाच दिवशी इलेक्शन आहे तर लोक जाऊन इलेक्शन मध्ये मतदान करण्याची शक्यता वाढेल, कारण की टाइम कन्झ्युम होणार नाही. लोकांची पॉसिबिलिटी अशी असेल की ती मतदान करतील आणि मतदान जर बहुसंख्य लोकांनी केलं तर योग्य पॉलिटिकल पार्टी सत्तेत येण्याची शक्यता देखील आहे, असा या ठिकाणी असा सुद्धा एक प्रतिवाद त्या ठिकाणी केला जातो. मित्रांनो, वन नेशन वन इलेक्शन घेण्यामागे आणखी खूप महत्वाचा मुद्दा मला वाटतो तो म्हणजे असा आहे की इलेक्शन जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा साधारणपणे काय केलं जातं की त्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था नीट राहण्याच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त केला जातो आणि हा बंदोबस्त करत असताना पोलीस आणि मिलिटरी आणि या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. तर बऱ्याचदा काय होतं की पोलीस किंवा मिलिटरी यांचं प्रायमरी काम काय आहे तर देशाचं संरक्षण करणं. तर हे देशाचं संरक्षण करणं बाजूला राहतं आणि इलेक्शन प्रक्रिया या ठिकाणी त्याची अंमलबजावणी शांततेमध्ये करण्यासाठी त्यांना वापरलं जातं आणि याच्यामध्ये मुख्य बराचसा वेळ कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये इलेक्शन असल्यामुळं यांचा जातो आणि ही एक मोठी थ्रेट असू शकते आणि म्हणून देखील वन नेशन वन इलेक्शन अशा प्रकारे घेतलं गेलं पाहिजे असं प्रतिवाद केला जातो. तर एकूण मिळून या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या कारणासाठी या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन हे केलं पाहिजे असं प्रतिपादन केलं जातं. आता आपण समजून घेऊयात की सगळ्यात पहिलं चॅलेंज काय आहे, सगळ्यात मोठी अडचण काय आहे वन नेशन वन इलेक्शन घडवून आणण्यामध्ये. तर सगळ्यात पहिली अडचण सांगितली जाते ती अशी आहे की जेव्हा अशा प्रकारे एकाच वेळी इलेक्शन होतील तेव्हा लोकांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारमध्ये जी काही पार्टी असेल त्याच पार्टीला लोक राज्यामध्ये किंवा आणखी खालच्या लेवलला मतदान करतील आणि केंद्रातलंच सरकार पुन्हा येण्याची शक्यता आहे असा एक मतप्रवाह मांडला जातो. याला काही सर्वे झालेले आहेत आणि या सर्वेने दुजोरा देखील दिलेला आहे की जर एकाच वेळी इलेक्शन झालं तर साधारणपणे 77% शक्यता आहे की तेच सरकार किंवा त्याच पार्टीचं सरकार खालच्या लेवलला सुद्धा येण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी आणखी काही महत्वाच्या गोष्टी काय आहेत की मग केंद्र सरकार जेव्हा अशा प्रकारचं इलेक्शन घेईल तेव्हा केंद्राचे जे मुद्दे आहेत त्यालाच विशेष महत्व प्राप्त होईल. राज्याचे मुद्दे, स्थानिक पातळीवरले मुद्दे यांच्याबद्दल फारसं कोणी चर्चा केली जाणार नाही. पण मित्रांनो, आपण बघतो की भारतीय मतदार हा फार सुजाण मतदार आहे. आता सुद्धा आपण अनेक इलेक्शन्समध्ये पाहता की केंद्रामध्ये एका विशिष्ट पार्टीला मतदान केलं जातं आणि राज्यामध्ये वेगळ्या पार्टीला मतदान केलं जातं. म्हणजे आपला भारतीय जो मतदार आहे, सुजाण आहे, जागृत आहे, त्याला कळतं की काय आपण केलं पाहिजे, कोणाला मतदान करणं केंद्रामध्ये गरजेचं आहे आणि राज्यामध्ये करणं गरजेचं आहे. हे तरतम भाव नक्कीच आपल्या भारतीय लोकांमध्ये आहे असं आपण समजूयात. तिसरी गोष्ट जी सांगितली जाते ती म्हणजे इलेक्शन कमिशनला अशा प्रकारचं पूर्ण जी कवायत आहे पूर्ण देशभर एकाच वेळी इलेक्शन घडवून आणण्याची ते करता येणं अवघड आहे असं काही मानलं जातं. परंतु 2022 साली इलेक्शन कमिशनने स्वतःच सांगितलेलं आहे की आम्ही तयार आहोत, आम्ही अशा प्रकारचा ही जी कवायत आहे, ही जी काही इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन प्रक्रिया आहे ते आम्ही या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आहोत. तर हे जरी झालंच, करायचंच ठरलं तर ही काही साधी सोपी गोष्ट आहे का? नाही. तर हे सगळं जर घडवून आणायचं असेल तर त्याची प्रोसिजर काय असणार आहे तर राज्यघटनेमध्ये एकूण मिळून 5 घटना दुरुस्ती कराव्या लागतील. 5 घटना दुरुस्ती केल्यानंतर हे ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करण्यासारखं होईल किंवा करता येऊ शकेल. तोपर्यंत हे करता येणं शक्य नाही. आणि या 5 घटना दुरुस्ती करण्यासाठी 2/3 बहुमत तर लागणारच आहे, परंतु काही बाबतीमध्ये 50% राज्याचं सुद्धा त्या ठिकाणी बहुमत लागणार आहे. आणि म्हणून मग हे कदाचित हे खूपच मोठं टास्क आहे. सगळ्या लोकांना पटवून सांगणं, आपलं करणं, मत
हे जे काही विचार आहे तो त्यांच्या गळी उतरवणं, तर हे खूप मोठं कठीण काम आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तर मित्रांनो, एवढं सगळं डिस्कशन केल्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला सगळे मुद्दे मी तुमच्या समोर मांडलेले आहेत आणि या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला निर्णय घेता येऊ शकेल, चर्चा करता येऊ शकेल आणि तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मलाही आवडेल तुमच्या मनामध्ये काय प्रकारचं मत तयार झालेलं आहे हे समजून घेण्यामध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, असे विषय तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा शेअर करा.